गोपाल जय हरि गोपाल जय गोपाल जय हरि गोपाल जय गोपाल जय हरि गोपाल जय गोपाल जय हरि गोपाल गोपाल जय हरि गोपाल जय गोपाल जय हरि गोपाल गोपाल जय हरि गोपाल जय 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 गोपाल विधान वावगे तो वेरा तो विधान वावगे तो para
नंदन गोपाल वसुदेव नंदन गोपाल देवकी नंदन गोपाल वसुदेव नंदन गोपाल देवकी नंदन गोपाल वसुदेव नंदन गोपाल 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 देवकी 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 नंदन गोपाल देवकी नंदन गोपाल देवकी नंदन गोपाल नित्यमुक्त जो का सोडी बंधनाते उभय पथाते दाखवितो त्याची परावाच्या म्हासी प्रमाण येरांचे विधान वावगेची संसार संयोगे जाहलो भ्रमित तुझ्या पायी चित्त स्थिर व्हावे त्याची परावाच्या म्हासी प्रमाण येरांचे विधान वावगेची आता जीवनासी सत्कर्मात रती घडो ही विनंती देवराया त्याची परावाच्या म्हासी प्रमाण येरांचे विधान वावगेची गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल 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 देवकी नंदन गोपाल देवकी नंदन गोपाल वसुदेव 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 नंदन गोपाल नंदन गोपाल वसुदेव नंदन गोपाल देवकी नंदन गोपाल वसुदेव नंदन गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल श्री चक्रधर स्वामी दत्तात्रय महाराज गोविंद प्रभु नित्यमुक्त जो का सोडी बंधनाते उभय पथाते दाखवितो त्याची परावाच्या मासी प्रमाण येरांचे विधान वावगेची प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळे संप्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग हा महानुभाव संप्रदायातील सुप्रसिद्ध कवी जीवनशास्त्री म्हणजे माझाच आहे. आणि आज आपण या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून त्या परमेश्वराचं महत्त्व, त्याच्या वाणीचं महत्त्व आणि त्याच्या ठिकाणी मनुष्याचं चित्त जे भरकटलेलं आहे हे चित्त त्याच्या पायी स्थिर व्हायला पाहिजे, यासाठी कोणते पर्याय आहेत, काय उपाय आहेत, यावरती आपण विवेचन करणार आहोत. अभंगावर विवेचन करण्यापूर्वी ज्या अनंत ब्रह्मांड नायक परमेश्वराचा आपण या ठिकाणी जन्मोत्सव अवतार दिनोत्सव साजरा करत आहोत, त्यानिमित्ताने त्या परब्रह्म परमेश्वराला एकदा आपण आळूयात, त्याची प्रार्थना करूयात. चक्रधरा करू चक्रधरा करू चक्रधरा करू चक्रधरा करू चक्रधरा करू
स्तोत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभू तया नमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी. अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तथा श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार दिनोत्सव ह्या संपूर्ण कामवासनेने बरबटलेल्या ह्या जगामध्ये ह्या वातावरणामध्ये सुद्धा ज्यांनी कामावर आळा घातलेला आहे असं गाव म्हणजे कामळज गाव. आणि ह्या कामळज गावामध्ये ह्या मंदिराच्या प्रांगणात आपण हा अवतार दिनोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि त्यानिमित्ताने ही आजची 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडं ज्यांनी सोपवली असे माझ्यासाठी सतत मार्गदर्शक आणि गुरुतुल्य असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मंदिराचे संचालक असणारे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री अनंतव्यास बाबाजी, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्याच या गावचे भूमिपुत्र आदरणीय श्रद्धेय महंत श्री शहागडकर बाबाजी आणि जे माझ्यासोबत आलेले आहेत असे आदरणीय श्रद्धेय श्री प्रभाकर दादाजी अमृते आणि ज्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रसारित होत आहे असे माझे स्नेही आदरणीय श्रद्धेय तपस्वीराज दादाजी. आणि ह्या कीर्तनाकरिता अगदी असं विपरीत वातावरण असतानासुद्धा म्हणजे पाऊस पडतो आहे, बराचसा उशीर देखील झालेला आहे, तरीसुद्धा ज्या आत्मीयतेनं जी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे ती सर्व वासनिक जे काही मातृतुल्य पितृतुल्य मंडळी आहेत, बंधू भगिनी आहेत, काही बालसवंगडीसुद्धा मला या ठिकाणी दिसत आहेत. ह्या सर्वांना माझा सविनय सादर दंडवत प्रणाम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. नित्यमुक्त जो का सोडी बंधनाते उभय पथाते दाखवितो त्याची परावाचा म्हाशी प्रमाण येराचे विधान वावगेची. ज्या भगवंताने या संपूर्ण सृष्टीचं सृजन आपल्या प्रवृत्तीच्या माध्यमातून केलं अशा त्या आनंदघन परमेश्वराला आपल्याकडे असणारा आनंद कुणाला तरी द्यावा अशी प्रवृत्ती उत्पन्न झाली आणि मायेच्या तमविभागामध्ये जडमूळ पडलेल्या जीव या पदार्थाला हा आपला आनंद आपण देऊ शकतो, कारण तो हा आनंद घेण्यासाठी पात्र आहे. कारण परमेश्वरांनी बघितलं, महानुभाव संप्रदायाचं तत्त्वज्ञान असं आहे की ह्या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. त्यापैकी परमेश्वराकडे आनंद ओसंडून वाहतो आहे आणि हा कुणाला तरी द्यायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने बघितलं देवतांकडं, तर देवता ह्या नित्यबद्ध आहेत, बांधलेल्या आहेत, त्यांना मुक्त करणं मोकळं करणं शक्य नव्हतं. मग प्रपंचाकडं पाहिलं तर प्रपंच हा जडमूड अवस्थेमध्ये आहे, त्यालाही काही आनंद देऊ शकत नाही. मग कुणाला आनंद देता येईल? मग जीवाकडे पाहिलं तर जीव हा बंधमुक्त आहे, जो अगोदर तर बंधनात आहे परंतु तो मुक्त होऊ शकतो केल्याने. अविद्या नावाचं बंधन त्याला जे लागलेलं आहे, जो दोष आहे हा काढल्यानंतर तो मुक्त होऊ शकतो. पण मुक्त करण्यासाठी अगोदर जो स्वतः मुक्त आहे तोच दुसऱ्या बांधलेल्याला मुक्त करू शकतो, बरोबर आहे की नाही? जो स्वतः मोकळा असेल तो दुसऱ्या बांधलेल्याला मोकळा करू शकतो. म्हणून तो परमेश्वर कसा आहे की तो खरंच ह्या जीवाला बंधनातून मुक्त करू शकतो का, हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. नित्य मुक्त जो सोडी बंधनाते नित्य मुक्त सोडी बंधनाते नित्य मुक्त सोडी बंधनाते नित्य मुक्त सोडी बंधनाते नित्य मुक्त सोडी बंधनाते नित्य
नित्यमुक्त जो का सोडी बंधना ते उभय पथा ते दाखवितो. आणि मग असा नित्यमुक्त असणारा परमेश्वर जो ह्या जीवाला बंधमुक्त करण्यासाठी ह्या संपूर्ण सृष्टीचं सृजन ज्या भगवंताने केलं, हे जीव ह्या सृष्टीमध्ये आले अनेकविध कल्पविकल्पाने कर्माने त्यांनी अनेकविध येवणी जोडून घेतल्या. अनेकविध येवणीमध्ये हा जीवात्मा भ्रमतो आहे. चक्रार पंक्ती व भाग्यपंक्ती म्हटल्यासारखं हा जो जीवात्मा आहे हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम ह्या न्यायाने पुन्हा पुन्हा जन्माला येतो आहे, पुन्हा मरतो आहे, पुन्हा कर्म करतो आहे आणि पुन्हा आपल्या अर्जक कर्मानुसार किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे प्रभेद, नित्य भावे आणि मग अशा पद्धतीने हा जीवात्मा आपली फजिती करून घेतो आहे. अनेक वेळा जन्माला येतो आहे, अनेक वेळा मरतो आहे. मग असा तो भगवंत दयाळू आहे, उदार आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ही प्रवृत्ती निर्माण झाली की या जीवाला आपण ह्या बंधनातनं मुक्त केलं पाहिजे, म्हणून त्याने हा संपूर्ण सृष्टीचा खटाटोप उभा केला. आणि तरीसुद्धा ह्या जीवात्म्याच्या लक्षात येत नव्हतं. तो धर्माचं आचरण करायचं सोडून अधर्माच्या नादी लागला, विकल्प करून देवतेला परमेश्वर मानायला लागला. आणि म्हणून परमेश्वराने काय केलं, अवतार घेतला. आणि अवतार घेऊन ह्या जीवात्म्याला भगवंताचं नित्यमुक्त असणाऱ्या परमेश्वराचं ज्ञान करून देण्याचं कार्य भगवंतांनी केलं आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून. आणि मग त्याने नेमकं ह्या जीवात्म्याला काय ज्ञान दिलं, काय सांगितलं, तर म्हणतात नित्यमुक्त जो का सोडी बंधना ते उभय पथा ते दाखवितो. त्याने याला दोन्ही रस्ते दाखवले. बाबा, हा रस्ता संसाराचा आहे आणि हा रस्ता परमार्थाचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक दृष्टांत सांगितलेला आहे की एक माळेकार आपल्या शेतामध्ये थांबलेला आहे. एक वाटसरू कोणीतरी रस्त्यानं जातोय आणि जात असताना त्याच्या शेतापासून 2 रस्ते फुटतात. तो वाटसरू भांबावलेला आहे की कोण्या मार्गाने जावं म्हणजे मी गावाला जाऊन पोहोचेल. तेव्हा त्या ठिकाणचा तो शेतकरी त्याला सांगतो की बाबा रे, या वाटा जाशी तरी चोरे नागवी जशी का वाघे खाई जशी, आणि या वाटा जाशी तर नगरापुरा पाटणा वरपडा होशी. तू जर या रस्त्याने गेलास तर तुला चोर लुटतील, नाहीतर वाघ खाऊन घेईल. आणि जर तू या रस्त्याने गेला तर तू एखाद्या नगरामध्ये शहरामध्ये जाऊन पोहोचशील. आणि मग आता नेमकं कोण्या रस्त्याने जायचं हे तुझं निवडायचं. तसं भगवंताने अवतार घेतला, तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून ह्या जीवाला दाखवून दिलं की बाबा रे, हा रस्ता परमार्थाचा आहे आणि हा दुसरा रस्ता प्रपंचाचा आहे. मग प्रपंचात राहून अधोगतीला जा किंवा अजून कर्म जोडून घ्या, अजून जन्म जोडून घ्या, किंवा परमार्थाचा रस्ता धरून याच जन्मामध्ये स्वतःच्या मानवी देहाची कृतार्थता, ज्या उद्देशानं हा मानवी देह आपल्याला मिळालेला आहे त्या मानवी देहाची कृतार्थता करून घ्या. असे दोन्ही रस्ते भगवंताने दाखवले. आणि असा हा परमेश्वर काय करतो तर सोडी बंधना ते, तो जीवाला बंधनातून सोडतो. स्वामी म्हणतात, बांधली गाय असे ते सुटावया लागे खुटा भोवती भवे. बांधलेली गाय आहे ती सुटण्यासाठी काय करते, त्या खुट्याच्या भोवती फिरते. तुम्ही शेतकरी माणसं आहेत, तुम्हाला माहीत असेल. आणि ती खुट्याच्या भोवती फिरते, तिला वाटतं मी सुटेल, पण असं होत नाही. तर काय होतं, तेने तिचा गळा अधिकची आवळे. त्या गाईचा गळा अजून आवळतो, तिला त्रास व्हायला लागतो. मग स्वामी म्हणतात, जेने बिरडे लाविले तो सोडी तै सुटे, का तिये जातीचे लेकरू सोडी तै सुटे. ज्यानं त्या गाईला बांधलं तो सोडल तेव्हा ती गाय सुटल,
किंवा ती जातीचे लेकरू सोडी, म्हणजे त्या शेतकऱ्याचा कोणी मुलगा येईल, कोणी अजून कोणी येईल, त्या गाईला सोडेल तेव्हा ती गाय त्या बंधनातून मुक्त होईल, त्याशिवाय ती होणार नाही. तसा हा जीव अनेक सृष्टीपासून ह्या संसाराच्या प्रपंचाच्या नाही का बंधनामध्ये गुरफटलेला आहे. आता तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही की संसाराचं बंधन कसं आहे आणि कशा पद्धतीने आपण बांधल्या गेलेलो आहोत. आणि म्हणून या संसारातून मुक्त करण्यासाठी तो भगवंत अवतरित होतो आणि म्हणून आपण त्या भगवंताचा अवतार दिन साजरा करतो. अवतार म्हणजे वरून खाली उतरणे. वास्तविक त्याचं स्वरूप सगळीकडे आहे. तो काही फार वर आहे आणि मग तिथून तो खाली येतो असं काही नाही. त्याचं स्वरूप इथंच आहे, इथेच तो अवतरित होतो. पण असं आहे की तो फार विशाल आहे. एखादा आमदार खासदार आहे, आपल्या मुलाला घेऊन मंदिरामध्ये गेला आणि मुलाने आग्रह केला की बाबा मलासुद्धा घंटी वाजवायची. मंदिरात घंटी असते आणि लहान मुलांना तो आवाज अतिशय आवडतो, त्या घंटीचा नाद. आणि म्हणून त्या मुलानं विनंती केली किंवा आपल्या वडिलांकडे हट्ट धरला आणि म्हणून ते आमदार खासदार असणारे, कोणाच्याही समोर न वाकणारे, पण आपल्या मुलाचा हट्ट पाहून ते त्या मुलाला उचलण्यासाठी खाली वाकले आणि त्यांनी त्या मुलाला वर उचललं. इतकं वर उचललं की स्वतःपेक्षा वर उचललं आणि त्या मुलाने ती घंटी वाजवली. त्याला अपेक्षित तो आनंद त्या मुलाला भेटला आणि तो मुलगा खुश झाला. ह्या घटनेमध्ये मला काय सांगायचं आहे की तो कधीही न वाकणारा मनुष्य वाकला मुलाला उचलण्यासाठी. असा तो परमेश्वर आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांपेक्षा पर आहे. पण तो खाली आला, इथे कर्मभूमीमध्ये अवतरित झाला का नाही? कुणासाठी झाला? जीवासाठी झाला. तो इतका खाली आला आणि ह्या जीवात्म्याला घेऊन म्हणजे एकंदरीत त्याला आपल्या स्वरूपामध्ये पावन करून घेतलं, पवित्र करून घेतलं, आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलं. अवतार आणि उद्धार ही प्रक्रिया अशा पद्धतीचीच आहे की तो अनंत शक्तीने, अनंत गुणांनी युक्त असणारा परमेश्वर ह्या कर्मभूमीमध्ये येतो, अवतरित होतो आणि ह्या जीवात्म्याला आपल्या योग्य करतो, आपल्या समान करतो. म्हणून नित्यमुक्त जो का सोडी बंधना ते उभय पथाते दाखवितो, असा तो परमेश्वर आपल्याला दोन्ही मार्ग दाखवतो. पण आता काही जण ऐकतात, काही जण ऐकत नाहीत आणि म्हणून हे ऐकायला पाहिजे. पण जी न ऐकणारी मंडळी म्हणजे कोणती? मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता, ज्यांचं ज्ञान मायेने अपहृत केलेलं आहे आणि जे असुर भावाला आश्रित झालेले आहेत ते काही परमेश्वराचं ऐकत नाहीत. पण जी साधू संत मंडळी आहे ती काय म्हणते नेमकं, त्यांचं म्हणणं काय आहे हे अभंगाच्या त्यात परावाच्या आमाची प्रेमान हो, त्यात परावाच्या आमाची प्रेमान त्याची परावाचा म्हासी प्रमाण एरांचे विधान वावगेची.
आणि मग साधू संत मंडळी जी भगवंताने सांगितलेल्या मार्गावर चालणारी मंडळी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची परावाचा म्हासी प्रमाण. बघा, 4 प्रकारच्या वाणी सांगितलेल्या आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. यापैकी सर्वश्रेष्ठ जी वाचा आहे, वाणी आहे, ती भगवंताची वाणी म्हणजे परावाणी आहे. आणि त्या परावाणीमधून, त्या परावाचेमधून निघालेलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक सूत्र, प्रत्येक वचन हे आमच्यासाठी प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे काय? एखाद्या माणसाने एखादी गोष्ट सांगितली की ती खरी मानणे, खरी समजणे आणि त्या मार्गाने चालणे, त्याने जे सांगितलं त्या पद्धतीने चालणे, याला म्हणतात त्याचं वाक्य प्रमाण मानणे. आता श्रुतीशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कुणाचं म्हणणं प्रमाण मानायचं आणि कुणाचं म्हणणं अप्रमाण मानायचं, हे आपल्या मनावर ठरत नाही की कुणाचं म्हणणं प्रमाण मानायचं, खरं मानायचं, कुणाचं ऐकायचं. अलीकडच्या काळामध्ये तर असं वातावरण झालेलं आहे, सगळं उलटं वातावरण आहे. मुलाला वाटतं बापाने माझं ऐकलं पाहिजे, शिष्याला वाटतं गुरुने माझं ऐकलं पाहिजे, आणि नोकराला वाटतं मालकाने माझं ऐकलं पाहिजे. तुम्ही म्हणाले उलटं, हो, आता उलटं वारच सगळं उलटं आहे कलियुगाचं. त्यामुळे लहानालाच असं वाटतं की मोठ्याने माझं ऐकलं पाहिजे. पण कुणाचं ऐकावं, कुणाचं न ऐकावं हे आपल्या मनावर ठरत नाही. श्रुतीशास्त्राने ह्याविषयी काही मुद्दे घालून दिलेले आहेत. कारण प्रमाण अप्रमाण दोहीचा निवाडा केला असे उघडा श्रुतीशास्त्री. प्रमाण अप्रमाण दोन्हीचा निवाडा श्रुतीशास्त्रामध्ये उघडा करून दाखवलेला आहे. श्रुतीशास्त्र असं म्हणतं की 5 लोक असे आहेत ज्यांचं म्हणणं प्रमाण मानलं पाहिजे, आणि 5 लोक असे आहेत ज्यांचं म्हणणं अप्रमाण मानलं पाहिजे, म्हणजे प्रमाण मानलं नाही पाहिजे. म्हणलं सांगा आता 5 माणसं कोणते आहेत की ज्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, प्रमाण मानलं पाहिजे? तर असं म्हणतात, म्हणजे कुणाचं म्हणणं प्रमाण मानू नये ह्याविषयी सांगितलेलं आहे. देवद्वेषी, मिथ्याभाषी, देवाचा द्वेष करणारा, देवद्वेषी असणारा. त्यानंतर मिथ्याभाषी म्हणजे खोटं बोलणारा, की ज्याच्या बोलण्यामध्ये सतत काय होतं, खोटं बोलणं येतं. आता देवद्वेषी मनुष्य म्हणजे कसा, की जो सतत देवाचा द्वेष करतो आहे. पण तुम्ही म्हणाल आता काही लोक आहेत जे आस्तिक आहेत आणि काही लोक आहेत जे नास्तिक आहेत. आता नास्तिक माणसं देवाला मानत नाहीत, विज्ञानवादी माणसं असतात आणि म्हणून ते देवाला मानत नाहीत. पण मला असं म्हणायचं आहे की नेमकं कोणत्या देवाला मानत नाहीत, कारण इथे तळागळामध्ये देवसंस्कृती रुजलेली आहे. तळागळात आहे. इथे लोक झाडाला देव मानतात, इथले लोक जनावराला, पशुपक्षाला देव मानतात, इथले लोक डोंगराला देव मानतात, इथले लोक नदीला देव मानतात, नव्हे माणसाला सुद्धा देव मानतात. बरोबर आहे. आता गाईला देव मानणारी माणसं आपल्याकडे आहेत की नाही? कुत्र्याला खंडोबा म्हणून देव मानणारी माणसं आपल्याकडे आहेत का नाही? अहो, आता सर्वात खाली जाऊन सांगू का तुम्हाला, वराह म्हणजे डुकर, त्यालासुद्धा वराह अवतार म्हणून देव मानणारे माणसं इकडे आहेत की नाही आपल्या समाजामध्ये? झाडाला देव मानतात, कारण भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये ज्या 75 विभूती भगवंताने स्वतःच्या सांगितल्या, त्यामध्ये भगवंत असं म्हणतात की अश्वत्थ सर्व वृक्षाणाम देवर्षीणाम च नारद. त्याच्यामध्ये अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, माऊली म्हणतात वृक्ष नव्हे वड पिंपळ हे तव श्रेष्ठ तनू देवाचिया. हे वड पिंपळ इत्यादी वृक्ष नसून हे भगवंताच्या विभूती आहेत, म्हणून अश्वत्थ सर्व वृक्षाणाम असं भगवंतांनी स्वतः म्हटलं. म्हणून काही झाडांनासुद्धा लोक देव मानतात. काही संप्रदायातली लोक तुळशीचं पूजन करतात, म्हणून वृक्षाला देव मानणारी संस्कृती आपल्याकडे आहे. जनावरांना देव मानणारी संस्कृती, पशुपक्ष्यांना देव मानणारी संस्कृती आपल्याकडे आहे. नदीला देव मानणारी संस्कृती आपल्याकडे आहे. गंगा असेल, यमुना असेल, गोदावरी असेल, आणि त्यांच्यामध्ये जाऊन स्नान करतात त्या पवित्र जलाने. लोक पवित्र झालो असं त्यांची समज आहे. याचा अर्थ मी या सगळ्या गोष्टींचं प्रतिपादन करतो आहे असं नाही, कारण कितीही पाप केले आणि एखाद्या नदीमध्ये जाऊन स्नान केल्यानं जर ते धुतले गेले असते तर खूप सोपं झालं असतं. कितीही पाप करा आणि एखाद्या नदीमध्ये जाऊन स्नान करून सगळे पापं धुवून टाका, हे एवढं तर सोपं नाही ना. म्हणून काही लोक आहेत जे आपल्याकडं नदीला देव मानतात, काही लोक डोंगराला देव मानतात. ब्रह्मगिरी असेल, मेरू मंदार असेल, कैलास पर्वत असेल, नाही का, बरेच लोक त्या डोंगराला देव मानतात. नवे नवे माणसाला सुद्धा देव मानतात.
एखादा माणूस असेल आणि त्याचं आचरण चांगलं असेल तर लोक काय म्हणतात की तो देव माणूस आहे, त्याचं आचरण एवढं शुद्ध आहे. तोची भगवंताची मूर्ती, बरोबर आहे. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. म्हणजे साक्षात देव माणूस आहे, म्हणजे देवासारखे त्याचे सगळे गुण आहेत. म्हणून एखाद्या माणसाला देव मानणारी लोक आपल्याकडं आहेत. आणि मग यामध्ये काही मंडळी अशी आहे की जी देवाचा द्वेष करते. मग देवाचा द्वेष करणारी मंडळी, त्यामध्ये तुमचे वडील असतील, त्यामध्ये तुमची आई असेल, तुमचा भाऊ असेल, असा कुणी जरी असेल की जो देवाचा द्वेष करत असेल तर म्हणतात त्याचं बोलणं प्रमाण मानू नये. उदाहरण सांगा तर म्हटले, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने, भक्त प्रल्हाद तुम्ही ऐकला असेल, हिरण्यकश्यपूचा मुलगा, त्याने स्वतःच्या वडिलांचं म्हणणं ऐकलं नाही, कारण ते देवाचा द्वेष करणारे होते. प्रल्हाद ज्या देवतेची आराध्य म्हणून भक्ती करायचा, त्या भगवंताला, त्या देवाला हिरण्यकश्यपू विरोध करत होता. म्हणून त्या प्रल्हादाने आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकलं नाही. हे तुम्हाला काही दृष्टांत देतो मी त्यासाठी. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. विभीषण कोणाचा भाऊ होता? रावणाचा, बरोबर. आणि रावणाचं ऐश्वर किती? 14 चौकडी. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी ना, सांगा ते कवडी नाही गे, सांगा ते कवडी नाही गे, सांगा ते कवडी नाही गे, सांगा ते कवडी नाही गे. तुका संपदा केवळे, सांगा ते केवळी नाही गे. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी. ज्या रावणाचे देवाधिक देवता ज्या होत्या त्या रावणाने बंदिवासात ठेवलेल्या होत्या म्हणतात. एवढा सामर्थ्यवान रावण असून त्याच्या स्वतःच्या भावानं म्हणजे विभीषणानं त्याचं म्हणणं ऐकलं नाही, बरोबर आहे. म्हणून प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. आणि भरताने आपल्या आईचं म्हणजे कुणाचं? कैकईचं ऐकलं नाही, कारण ती प्रभू रामांचा विरोध करत होती. त्यामुळे असे जे देवद्वेषी मंडळी आहे त्यांचं बोलणं प्रमाण मानू नये असं धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. दुसरा वर्ग कोणता? म्हणजे मिथ्याभाषी. मिथ्याभाषी, मिथ्या म्हणजे काय? खोटं बोलणारा. वरच्या गल्लीत एक बोलतो, खालच्या गल्लीत एक बोलतो, त्याच्या पुढच्या गल्लीत एक बोलतो, सकाळी एक बोलतो तर संध्याकाळी एक बोलतो. असं असत्य भाषण करणारा, मिथ्या भाषण करणारा, खोटं बोलणारा असा जो आहे त्याचं बोलणं काय प्रमाण मानावं? त्याच्या बोलण्याकडं काय लक्ष द्यावं? तो सकाळी एक म्हणतो तर संध्याकाळी एक म्हणतो, बरोबर आहे. सकाळी आंबा म्हणतो, संध्याकाळी चिंच म्हणतो. अशा माणसाचं बोलणं काय प्रमाण मानावं? पण तू आता विषय असा झालेला आहे, कार्यक्रमाला येतो नांदेडवरून, सांगतो नागपूरवरून आलो, काय पाकिटात पैसे जरा जास्त देतील बाबा भाड्याचे म्हणून. म्हणजे असं खोटं बोलणारा माणूस. पण अलीकडं आपल्याला असेच लोक आवडायला लागले. यामध्ये आता दोष नेमका कुणाचा आहे काही कळत नाही. पण शास्त्र असं सांगतं की अशा मिथ्याभाषी माणसाचं बोलणं प्रमाण मानू नये. त्यानंतर तिसरा वर्ग कोणता? तर म्हणले निराधारो. निराधार बोलणारा, ज्याच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही असा. काही आधार वाचून पुढे न चले वचन. आधार असल्याशिवाय कोणती गोष्ट पुढे सरकवता येत नाही. किंवा असं म्हणतात, आधारा वाचूनी काय सांगशील कहाणी. जर बोलण्याला आधारच नसेल, अलीकडे महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतभरामध्ये असे वक्ते तयार झालेत बरं का,
विश्वनाथ माऊली. असे वक्ते तयार झालेत की ज्यांच्या बोलण्याला धार आहे. असं छान बोलतात, इतकं गोड बोलतात, खूप मस्त बोलतात, आवेश आणून बोलतात, जोरजोरात बोलतात. असे वक्ते तयार झालेत. त्यांच्या बोलण्याला धार आहे, पण त्यांच्या बोलणं म्हणजे त्या धार असलेल्या बोलण्याला मात्र आधार कशाचा नसतो. आणि म्हणून कशाचा तरी आधार असला पाहिजे. मला एक प्रसंग माझ्या जीवनातला आठवतो. आता मागे काही दिवसापूर्वी आमचे माऊली आले होते कीर्तनासाठी आमच्या भागात, कोठारी सुकळीला. बरोबर आहे. आणि मग त्या ठिकाणी 5-6 वर्ष त्यांनी माझं भगवद्गीतेचं प्रवचन दर श्रावण महिन्यामध्ये महिनाभर लावत होते. तर त्या ठिकाणी माझं प्रवचन होतं. आणि योगायोगाने एका दिवशी आमचे गुरुजी श्रद्धेय महंत श्री नवगावकर बाबाजी बरड शेवाळा ते त्या ठिकाणी आले. आता गुरुजी आले, आता प्रवचन कसं काय करायचं, थोडी अडचण निर्माण झाली. गुरुजी म्हटले तुमचं चालू द्या, बंद करू नका, मी बाजूला खोलीत जाऊन माझा आराम करतो. गुरुजी खोलीत गेले, आम्ही प्रवचनाला सुरुवात केली. पण आता मोठे माणसं आपल्या लेकराचं कौतुक ऐकत असतात. ते जरी म्हटले आराम करतो तरी ते मधात खाटेवर बसून सगळं ऐकत होते. आणि मी प्रवचन करत असताना बोलता बोलता असं म्हटलो, म्हणून मला असं म्हणायचंय, हे वाक्य माझं होतं, म्हणून मला असं म्हणायचंय. गुरुजींनी दरवाजा उघडला, बाहेर आले, म्हटले अरे तुला काय म्हणायचंय ते सांगू नको, देवाला काय म्हणायचंय ते सांग. म्हणजे आपल्या बोलण्याला शास्त्राचा आधार असला पाहिजे, तत्त्वज्ञानाचा आधार असला पाहिजे. पण आता अलीकडं असे वक्ते झालेत, असे काही कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार की त्यांच्या बोलण्याला धार आहे महाराज, पण आधार नाही. आणि म्हणून काही आधारा वाचून पुढे न चले वचन. तुमच्या बोलण्याला आधार असला पाहिजे. म्हणून ज्यांच्या बोलण्याला आधार नसेल कुठल्याही पद्धतीचा, अशांचं बोलणं ऐकू नये. म्हणजे ऐकू नये म्हणण्यापेक्षा त्यांचं बोलणं प्रमाण मानू नये. आपला विषय हा चालू आहे की कुणाचं बोलणं प्रमाण मानायचं, कुणाचं नाही मानायचं. आणि हा झाला 3रा वर्ग. आता 4था वर्ग कोणता, तर म्हणले ननुभवी. श्लोक असा आहे की देवद्वेषी मिथ्याभाषी निराधारो ननुभवी आणि नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न मन्यते, असा श्लोक आहे. त्यातला 4था वर्ग सांगितला ननुभवी. ननुभवी म्हणजे अननुभवी. इथं पूर्वरूप संधी होते. आता हे आपल्या मांडवाच्या वरून जाईल, ते काय आपल्याला समजायचं नाही व्याकरणातलं. पूर्वरूप संधी झाल्यामुळं अनअनुभवी, ज्याला अनुभव नाही असा. म्हणून तुम्हाला जर कुणाचं वचन प्रमाण मानायचं असेल तर ज्याला काहीतरी अनुभव आहे अशाचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे, अशांचं वाक्य प्रमाण मानलं पाहिजे. तुकाराम बाबा म्हणतात की तुका म्हणे नाही अनुभव अंगी वचन वावगे कोण मानी. किंवा तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दांचे गौरव कामा नये. किंवा अनुभव आले अंगा तो ह्या जगात येताचे, तो ह्या जगात येताचे, तो ह्या जगात येताचे. अनुभव आले अंगा तो ह्या जगात येताचे, तो ह्या जगात येताचे, तो ह्या जगात येताचे. अनुभव आले अंगा तो या जगात येताचे, तो या जगात येताचे, तो या जगात येताचे. तो या जगात अनुभव आले अंगा तोया जगात येतासे. म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचा काहीतरी अनुभव आहे असं जर कुणी भेटलं तर त्याचं बोलणं प्रमाण मानावं. कारण तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अनुभवे विन नका वाव घेऊ. तुका मान चाकून सांगे, तुका मान चाकून सांगे, तुका मान चाकून सांगे, तुका मान चाकून सांगे. माझा अनुभव आहे आगे, माझा
अनानुभवी, ज्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, अशांचं बोलणं प्रमाण मानण्याच्या योग्यतेचं नसतं. म्हणून त्याला काहीतरी अनुभव असला पाहिजे. असेच पावसाळ्याचे दिवस होते आणि काही मंडळी शेतामध्ये एका वस्तीवर राहत होती आणि त्यांच्या मुलांची 6माही परीक्षा होती. काहीतरी परीक्षा असेल, अशा परीक्षेसाठी मग ती मुलं शाळेकडे निघाली. असा रात्रभर पाऊस पडल्यामुळे मध्ये गावाच्या मध्ये आणि त्या वस्तीच्या मध्ये एक ओढा वाहत होता, ओढा. आणि त्या ओढ्याला काय झालेलं आहे, पूर आला. पूर आल्यामुळे ते सगळी मुलं त्या ओढ्याच्या काठावरती जाऊन थांबले. आणि थांबल्यानंतर ते विचार करायला लागले की बाबा आता या ओढ्याच्या पलीकडे जायचं कसं, परीक्षा द्यायची कशी, शाळेत पोचायचं कसं, असा विचार करत असताना एक माझ्यासारखा माणूस तिथं आला. आणि आल्यानंतर त्या मुलांना म्हटला की बाबा तुम्ही तर का थांबलात. म्हणजे आम्हाला पलीकडे जायचं आहे, आमची परीक्षा आहे, आमच्या शाळेमध्ये पोचल्याशिवाय आम्हाला परीक्षा देता यायची नाही, मग काय करावं. धरा म्हटलं माझ्या कमरेला, मी तुम्हाला पलीकडच्या काठाला नेऊन सोडतो. आणि मग त्यांना वाटलं आता मोठा माणूस आहे, पोहता येत असेल, आणि म्हणून धरलं एक दोघांनी, एका लेकरांनी म्हणा किंवा दोघांनी म्हणा त्याला. आणि तो पाण्यामध्ये उतरला. पाण्यामध्ये उतरला तसा पोरांच्या अगोदर तोच बुडायला लागला. पोरं त्याला विचारतात बाबा तुम्हाला काय अनुभव आहे का. म्हटलं पोरं हो मला सगळा अनुभव आहे, फक्त पोहायचं सोडून, दुसरा काय सगळा अनुभव आहे म्हटलं पोहायचं. मग असं म्हणतात पोहो नये कासे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता. हे एवढं वचन जरा सप्त्याच्या तारखा देताना लक्ष ठेवत जा. त्याला काहीतरी अनुभव असला पाहिजे. अलीकडं बालकीर्तनकार बालप्रवचनकार हे जास्त आहे, पण अनुभव काही त्यांना आहे का नाही बाबा. धर्मग्रंथाचा, धर्मशास्त्राचा, आचरणाचा, काहीतरी संन्यासाश्रमाचा थोडाफार अनुभव त्यांच्या अंगी मुरला आहे का, ते समाजाला काही ज्ञान देऊ शकतील का. अशा पद्धतीचा विचार करून मग त्या ठिकाणी आपण पुढचा विचार करायला पाहिजे. तर त्यांचं बोलणं आपल्याला प्रमाण मानता येईल. आणि म्हणून ज्यांच्या पदरी अनुभव नसेल अशांचं बोलणं प्रमाण मानू नये, कारण त्यांच्या बोलण्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही. आणि 5वा वर्ग काय सांगितला, नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न मन्यते. नामनिंदक म्हणजे भगवंताचं नाम, भगवंताच्या नामाची निंदा करणारा. काही लोक असतात ते कुणाची निंदा करतात. नाम अंतरला दुरी नामनिंदकाशी जैसे गोचिडाशी क्षीर राहे. जे नामनिंदक आहेत त्याला भगवंत कधी जवळ घेत नाही. म्हणून म्हटलं की अंतरला दुरी नामनिंदकाशी, जो भगवंताच्या नामाची निंदा करणारा आहे त्याला भगवंत जवळ धरत नाही. त्याच्यासाठी तो अंतर निर्माण करतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. आणि मग भगवंत असा त्या नामनिंदकाला अंतर देतो, त्याला जवळ धरत नाही. जैसे गोचिडाशी क्षीर राहे. काय म्हटलं, पाशी त्वचेच्या पदराड. बघा गोचिड कसा आहे, त्या गाईच्या स्तनाला चिकटलेला असतो, पण दुधाची गोडी त्या गोचिडाला घेता येते का, नाही घेता येत. तसा हा मनुष्य हा इतका धर्माच्या जवळ आहे, देव त्याच्या इतका जवळ आहे, परंतु नामाची निंदा करण्यात, देवाचा द्वेष करण्यामध्ये त्याचा एवढा वेळ चाललेला आहे की त्यामुळे भगवंत त्याला जवळ घेत नाही. आणि म्हणून अशा ह्या 5 लोकांचं बोलणं ऐकू नये. मग देवाचा द्वेष करणारे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. आणि याच्यानंतर म्हणले स्वतःचा गुरु जरी असेल, जो देवद्वेष करणारा आहे. अलीकडं देवभक्तीपेक्षा गुरुभक्ती जास्त वाढायला लागली आपल्यात. आणि मग देवाचा द्वेष करणारा गुरु जरी असेल म्हटले तरी त्याचं बोलणं प्रमाण मानू नये. कारण न मानावे ऐसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतर येते. ज्याने भगवंत आपल्याला अंतर देत असेल, आपल्यापासून दूर जात असेल, अशा गुरुचं वाक्यसुद्धा प्रमाण मानू नये. ज्या गुरुच्या बोलण्यामध्ये
प्रेरक सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरव स्मृता. या 6 गुणांनी युक्त असणारा गुरु जर असेल आणि तो देवाचा द्वेष न करणारा असेल तर अशा गुरुचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. तर असे हे 5 वर्ग मी तुम्हाला सांगितले की ज्यांचं म्हणणं प्रमाण मानू नये. आता 5 लोक असे आहेत की ज्यांचं बोलणं ऐकलंच पाहिजे, प्रमाण मानलंच पाहिजे. ते कोण 5 माणसं सांगा म्हटले तर म्हणतात अवंचका सत्यवादिश्च देशभक्तश्च गुणवान निरापेक्षश्च वचनम प्रमाणम सर्वमन्यते. 5 लोक असे सांगितले की ज्यांचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. पहिला सांगितला अवंचका. अवंचक म्हणजे जो कुणाची वंचना करत नाही. आपल्याकडचा वंचक शब्द वेगळा बरं का बाबा. आपल्याकडचा वंचक पुरुष वेगळा जो वंचकत्व करतो. पण या श्लोकामधला जो वंचक सांगितला तो म्हणजे इतरांची वंचना करत नाही, कुणाला फसवत नाही, कुणाचं काही बाकी ठेवत नाही. राहो नेदी बाकी दान ज्याचे त्यास टाकी जाय तिकडे पावे मान चाले बोलले वचन. असा हा मनुष्य आहे की तो अवंचक आहे, कुणाचं काही बाकी ठेवत नाही, कधीच कुणाला फसवत नाही, कधी कुणाचं घेतलं की त्याला दिलेल्या वेळेत परत देतो. अलीकडं अशी परिस्थिती आहे, पैसे मागताना लोक म्हणतात अरे तुझ्या एवढा उदार माणूस कोणी नाही, तुझ्यासारखा माझा दुसरा मित्र कोणीच नाही, मला फार अडचण आहे आणि मला माझ्या अडचणीला तू मदत करणार नाही तर कोण मदत करेल, असं पार त्याची स्तुती करून करून त्याच्या पाया पडून पैसे मागतात. आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा ज्यानं पैसे दिले त्याला पाया पडायची वेळ आणतात की अरे बाबा दे आता तरी माझे पैसे. असा अवंचका म्हणजे असा नसणारा माणूस बरं का, असा असणारा नाही, जो कुणाचं काही बाकी ठेवत नाही असा मनुष्य. मला आठवतं आमचा आश्रम शिंदे पांगऱ्याला होता 2009पर्यंत. माझं शालेय शिक्षण तिथेच झालं, वसमत तालुक्यातील शिंदे पांगरा नावाचं गाव. आणि त्या गावातील एक गरीब कुटुंबातला मुलगा फुलाजी नावाचा, तो पुण्याला गेला नोकरीसाठी आणि त्याचा चांगला जम बसला. गावाकडच्या मुलांना बोलून मग तो कंपन्यांमध्ये नोकऱ्यांना पाठवायचा. त्याने स्वतःचं एंटरप्राइजेस उभे केलं आणि बराच आता तो मोठा झाला. आणि 2014-15ची गोष्ट असेल, मी पुण्यात एक सेकंड हँड मोटरसायकल विकत घेतली होती. आता कार्यक्रमाला जायला वगैरे त्यावेळेस काही दुसरं साधन नव्हतं, तर थोडेफार पैसे होते म्हणून एक मोटरसायकल विकत घेतली. पण तिचं काम बाकी होतं, थोडंफार काम होतं तिच्यात. मोटरसायकल विकत घेतली, त्याच्यात सगळे पैसे चालले गेले. पण काम करणं अर्जंट होतं. मग आता काय करावं, पुण्यात कोण ओळखीचं आहे. गुरुजींना फोन केला. गुरुजी म्हटले आहे माझा एक शिष्य, मी त्याला फोन लावून देतो. मग त्याच्याशी बोलणं झालं, त्याने त्याचा ॲड्रेस सांगितला, त्यानुसार आम्ही त्याच्या ठिकाणी पोहोचलो. जास्त काही पैसे लागत नव्हते, 1000-1100 रुपयाचं काम होतं. त्याने हसत हसत दिले. म्हटले बुवाजी घ्या तुमचं काम करून. आणि मग ते काम करून झालं, आम्ही गावाकडे आलो. बरेच दिवस निघून गेले त्या गोष्टीला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. आणि अचानक गुरुजींना आठवण आली आणि ते म्हणतात की अरे त्याचे आपण पैसे घेतले होते बऱ्याच दिवसापूर्वी आणि ते दिले का तू. मी म्हटलं बाबा त्याचं एवढं मोठं एंटरप्राइजेस, एवढा मोठा माणूस, आणि ते 1000-1100 रुपये त्याच्याकडे काय 10-11 रुपयासारखे, आणि त्याला काय आपल्या 1000-11 रुपयाची आठवण असेल. जाऊ द्या ना, तोही विसरला, आपणही विसरलो, सोडून द्या ना. ते म्हटलं अरे त्याचे पैसे त्याला देऊन टाक, नाहीतर तुला बैल होऊन फेडावं लागेल म्हटले पुढच्या जन्मात. म्हणजे अशी गोष्ट आहे, ज्याचं आपण घेतलं त्याचं त्याला दिलं पाहिजे, नाहीतर बैल होऊन त्याच्या दारात ते सगळं कर्ज फेडावं लागते पुढच्या जन्मात, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं कुणाचं काही बाकी न ठेवणारा, असा अवंचक असणारा मनुष्य, त्याचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. गोपाला 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 देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला. मग असा जो अवंचक आहे, कोणाची वंचना करत नाही, प्रतारणा करत नाही, त्याचं बोलणं प्रमाण मानावं. अर्थातच त्या त्या क्षेत्रातील लोकांनी मानावं, सर्वांनी मानावं असा त्याचा अभिप्रेत अर्थ निघत नाही. अवंचका सत्यवादिश्च, सत्यवादी म्हणजे सतत खरं बोलणारा,
कशी परिस्थिती असो तो खरं बोलतो. धर्मशास्त्र आपल्याला काय सांगतं? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. बोलत असताना कसं बोललं पाहिजे? सत्य बोललं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे. भगवद्गीता म्हणते अनुद्वेग साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बरोबर. असं बोललं पाहिजे माणसानं. याचा श्लोक म्हणजे हे जे संत ज्ञानेश्वर माऊलींनी भाष्य केलं त्यावरचा श्लोक भगवद्गीतेचा असा आहे: अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्याय अभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. आपलं बोलणं कसं असलं पाहिजे? अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत्. वाक्य कसं असावं? सत्यम प्रिय हितम च यत्. नुसतं सत्य नसावं तर ते प्रियम हितम च यत्. ते प्रिय पण असलं पाहिजे आणि हितकारक पण असलं पाहिजे. नाहीतर काही माणसं म्हणतात मी सतत खरं बोलतो, कुणाला राग आला तर आला, कुणाचं मन दुखलं तर दुखलं, आपल्याला खोटं बोलणं येत नाही, आपण खरंच बोलतो. पण ज्या खऱ्या बोलण्यामुळं कुणाचा वर्मस्पर्श होत असेल, कुणाचं मन दुखवलं जात असेल, एवढी कटुता त्या सत्यामध्ये असेल, तर मला असं वाटतं की ते जर बोलण्यापेक्षा अबोल राहता येत असेल तर अबोल राहिलेलं बरं. आणि म्हणून सत्याची व्याख्या आपल्याला कळाली पाहिजे. सत्य कशाला म्हणायचं? एखादा खाटीक गाईला घेऊन जातो आहे, तुम्ही पाहिलं की तो कसाही त्या गाईला घेऊन उजव्या बाजूला गेलेला आहे आणि क्षमा करा की ती गाय त्या कसायाच्या हातातनं सुटली आणि पळून गेली, धावून गेली. तुम्ही पाहिली ती गाय उजव्या हाताला धावत गेलेली आहे. पण जेव्हा तो पाठीमागून कसाई येतो आणि तुम्हाला विचारतो की तुम्ही ती गाय जाताना पाहिली का, आणि तुम्हाला जर लक्षात आलं की तो कसाई आहे, त्यावेळेस तुम्ही जर विचार केला की शास्त्र सांगतं की सत्यम ब्रूयात, खरं बोललं पाहिजे, आणि तुम्ही खरं बोललात की गाय इकडे उजव्या हाताला गेली, तो कसाई काय करेल? त्या गाईला पकडेल, कत्तलखान्यात घेऊन जाईल, तिची कत्तल करेल आणि ते पाप होईल. त्याच्या काही अंशी भागीदार तुम्ही व्हाल. त्यावेळेस तुम्ही त्याला सांगा की ती गाय डाव्या हाताला गेलेली आहे. आता वास्तविक तुम्ही खोटं बोललात, परंतु अल्पे अनिष्टे बहुत अनिष्ट परिहारे तर परिहारीजे. थोडंसं खोटं बोलून जर का काही चांगलं होत असेल तर खोटं बोलणंसुद्धा कधीकधी खरं असू शकतं. सत्यब्रू नावाचा महात्मा जंगलात बसलेला आहे आणि एक रानडुकराच्या पाठीमागे शिकारी लागला आणि ते रानडुकर धावत धावत आलं. त्या सत्यब्रू नावाच्या महात्म्याच्या पाठीमागे एक खदान होती, खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये जाऊन ते रानडुकर लपून बसलं. हे त्या सत्यब्रू नावाच्या महात्म्यानं पाहिलं आणि पाठीमागून येऊन तो जो शिकारी होता तो विचारतो, अरे तू इथे बसलेला आहेस बऱ्याच वेळचा, एक रानडुकर इकडनं पळत पळत आलं, तू पाहिलं का त्याला कुणीकडे गेलं ते? त्यावेळेस सत्यब्रूने उत्तर दिलं, या पश्यती सा न ब्रुते, या ब्रुते सा न पश्यती, पश्यसी का किम पृच्छसी पुनः पुनः. तो सत्यब्रू म्हणतो, या पश्यसी सा न ब्रुते. जे पाहू शकतात ते बोलू शकत नाहीत. डोळे पाहू शकतात पण बोलू शकतात का? नाही बोलू शकत. या ब्रुते सा न पश्यती. जी बोलू शकते, कोण? जीभ. ती कुठे आहे? तोंडाच्या मध्ये बंद आहे. ती बघू शकते का? नाही बघू शकत. आणि मग तू पाहिलं का म्हणून विचारतोयस कुणाला? डोळ्याला का जिभेला? डोळ्याला विचारत असतील तर ते बोलू शकत नाहीत, जिभेला विचारत असतील तर तिनं ते पाहिलेलं नाही, म्हणून तुला इथे तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कुणीही नाही. असं बोलून तुम्हाला कधी जर त्या गोष्टी टाळता येत असतील तर टाळाव्यात. म्हणून सत्य कशाला म्हणायचं? सत्य असत्याशी मनक केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता. अरे बहुमत जरी असेल तरी ते खरं आहे का? ते सत्य आहे का? ते असत्य आहे का? ते हिताचं आहे का अहिताचं आहे? याचा विचार जो करतो आणि अशा पद्धतीने तो सत्यच बोलतो, त्याचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. आलं लक्षात? दोन माणसं सांगितले ज्यांचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. पहिला अवंचक, दुसरा सत्यवादी, आणि तिसरा अवंचका सत्यवादिश्च देशभक्तश्च गुणवान. देशभक्त, ज्याची देशावर भक्ती आहे, देशाविषयी ज्याला अस्मिता आहे, आस्था आहे. अलीकडे देवभक्त खूप झाले पण देशभक्त कमी होताना दिसतात. आता जेवढे देशासाठी आपण काही सदस्य निवडून देतो, कुणाला आमदार करतो, कुणाला खासदार करतो, कुणाला गृहमंत्री करतो, कुणाला बांधकाम मंत्री करतो, कुणाला पंतप्रधान करतो, कुणाला राष्ट्रपती करतो, अलीकडे आलं तर कुणाला मुख्यमंत्री करतो. पण खरंच त्यांचं त्यांच्या त्या देशावर तेवढं प्रेम आहे का?
जर एवढंच त्यांच्या देशावर प्रेम असतं तर 2.5 वर्षात घरी येऊन बसले नसते, लक्षात घ्या. आता मी काय म्हणून देशभक्त ज्याची खरंच देशावर भक्ती आहे, अस्मिता आहे, आस्था आहे देशाविषयी, अशा माणसाचं बोलणं खरं मानलं पाहिजे, प्रमाण मानलं पाहिजे. आणि त्यानंतर म्हटले देशभक्तश्च गुणवान, गुणवान मनुष्य. आता गुणवानही जरा गुणानं राहत नाहीत काय माऊली, बरोबर आहे की नाही? त्यांना पुन्हा 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 म्हणावं लागते. पण आता हे गुणवान म्हणजे कलाकार इथं घ्यायचं नाही. गुणवान म्हणजे इथे श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये जे 26 प्रकारचे दैवी गुण भगवंतांनी सांगितले, ते दैवी गुण ज्याच्यामध्ये आहेत असा गुणवान मनुष्य या ठिकाणी घ्यायचा. आणि मग असा जो गुणांनी युक्त असणारा मनुष्य, त्याचं बोलणं ऐकलं पाहिजे. अभयम, सत्व, संशुद्धी इत्यादी जे 26 आता सगळे भरपूर आहेत सांगायला, तर अशा गुणवान मनुष्याचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. आणि शेवटी काय म्हटले, निरापेक्षश्च वचनम प्रमाणम सर्वमन्यते. आणि निरापेक्ष, ज्याला कसल्याही प्रकारची कुणाकडून अपेक्षा नाही, निस्वार्थ असणारं असं व्यक्तिमत्व, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ज्याला नाही, असा निस्वार्थी मनुष्य, अशा 5 माणसांचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. मग जर आपण या लोकांचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे जे तुमच्या आमच्यातले आहेत, तर ज्याने या संपूर्ण सृष्टीचं सृजन केलं आणि परमोच्च अशा तत्त्वज्ञानाचं निरूपण केलं, त्या भगवंताचं बोलणं तर प्रत्येकानं प्रमाण मानलंच पाहिजे ना. म्हणून संतांचं म्हणणं असं आहे, काय म्हटलं की त्याची परावाच्या म्हासी प्रमाण, येरांचे विधान वावगेची. आम्हाला जर प्रमाण काही असेल तर त्या भगवंताची जी परावाचा आहे, परावाचेत घोळलेलं प्रत्येक सूत्र, प्रत्येक वचन, ते आमच्यासाठी प्रमाण आहे. आणि मग जे बाकीचे भापट पसारा बोलणारे आहेत, बडबड करणारे आहेत, नको त्या गोष्टी सांगणारे आहेत, त्यांचे विधान वावगेची, ते वावगे आहेत, आमच्यासाठी त्याचं काही काम नाही. मग असं भगवंतांनी सांगितलं, पण या जीवाने ऐकलं नाही, म्हणून हा संसाराच्या याच्यामध्ये गुरफटून पडला. आणि मग अशा संसारात गुरफटलेल्या मनुष्याचं चित्त त्या भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर झालं पाहिजे. हे अभंग संसार संयोग झालो भ्रमित, संसार संयोग झालो भ्रमित, संसार संयोग झालो भ्रमित, संसार संयोग झालो भ्रमित, संसार संयोग झालो भ्रमित,
संसार संयोगे जाहलो भ्रमित तया पायी चित्त स्थिर व्हावे. अलीकडच्या काळातला जो मनुष्य आहे हा आता मनुष्याला दोष कितपत द्यावा, की काळाला दोष द्यावा, या वातावरणाला दोष द्यावा, की खाद्यपदार्थांना दोष द्यावा, परंतु मनुष्याच्या वृत्तीमध्ये बदल होत चाललेला आहे. भगवद्गीता सांगते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो भिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत त्याचा संग आहे. त्याला ज्याचा संग जडतो त्या पद्धतीने मनुष्य आचरण करायला लागतो. तसा आजकालच्या मनुष्याला कशाचा संग जडलेला आहे, तर तो आहे संसाराचा संग, प्रपंचाचा संग. आणि म्हणून या तिसऱ्या चरणात असं म्हटलेलं आहे की संसार संयोगे जाहलो भ्रमित. हा संसाराच्या संघामध्ये येऊन त्याच्या संयोगाने हे भगवंता मी भ्रमित झालेलो आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणता मे माझे घरी, म्हणता मे माझे घरी, तो संपत्तीचे वारे, तो संपत्तीचे वारे. साचे प्राण जाये, धनदाता आणि मग असा हा जीवात्मा संसाराच्या संयोगाने भ्रमित झालेला आहे. तर ह्या भ्रमित झालेल्या ह्या जीवात्म्याचं, ह्या मनुष्याचं चित्त त्या भगवंताच्या पायावर स्थिर झालं पाहिजे आणि व्हावं अशी इच्छा ह्या चरणाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. बघा, एक विषय असा आहे की जेव्हा ह्या प्रकृतीनं मनुष्याला देह दिलं, तर हे देह देत असताना वेदांताच्या म्हणण्यानुसार 19 प्रकारचे तत्त्व ह्या शरीरासोबत प्रकृतीनं ह्या देहाला दिले. तर ते 19 प्रकारचे तत्त्व कोणते मी सांगतो, तुम्ही मोजा. पंच ज्ञानेंद्रिय हे झाले 5, पंचकर्मेंद्रिय हे झाले 5 आणि 5 10, त्यानंतर पंचप्राण 5 आणि 5 10 आणि 5 15, त्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार हे झाले 4, 15 आणि 4 19. भगवद्गीता याच्या पुढे जाऊन अजून इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती 7 प्रकारचे तत्त्व अजून त्यामध्ये ॲड करते. म्हणजे एकूण 26 तत्त्व भगवद्गीतेच्या क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. तर अशा ह्या तत्वापासून मनुष्याचं देह बनवलेलं आहे. त्यापैकी आपल्याला आज पंचप्राणाचा विचार करायचा नाही, पंचज्ञानेंद्रियाचा विचार करायचा नाही, पंचकर्मेंद्रियाचा विचार करायचा नाही, मनाचा विचार करायचा नाही, बुद्धीचा विचार करायचा नाही, अहंकाराचा करायचा नाही. आपल्याला विचार करायचा आहे चित्ताचा. चित्त, कारण इथं असं आलेलं आहे तया पायी चित्त स्थिर व्हावे. बघा, ज्याला आपला व्यवहार चांगला करायचा असेल त्याला गरजेचं आहे वित्त. ज्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल त्याला गरजेचं आहे शरीरातलं संतुलित पित्त. आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याला गरजेचं आहे चित्त. तुका मन चित्त करावे निर्मळ, येवले गोपाळ राये ते, येवले गोपाळ राये ते. करारे निर्मळ, येवले
म्हणून व्यवहारामध्ये गरजेचं आहे वित्त. वित्त म्हणजे काय? पैसा, पैसा, मनी. आलं का लक्षात? मनी, मनी, पैसा. व्यवहारात गरजेचं आहे वित्त. शरीरात गरजेचं आहे पित्त, कारण पित्त संतुलित असल्याशिवाय आरोग्य चांगलं राहत नाही. आणि परमार्थात गरजेचं आहे चित्त. बघा आता व्यवहारामध्ये पैसा किती महत्त्वाचा आहे, किती गरजेचा आहे. जर माणसाकडे पैसा असेल तर त्याला समाज चांगला मानतो, त्याला विचारपूस करतो, बरोबर आहे, त्याची हाजी हाजी करतो, है की नाही? पैसा असला तर समजा तुमच्याकडे एखादं कार्य आहे, लग्न आहे, आणि तुम्ही पत्रिका छापली त्या लग्नाची, कार्यक्रमाची, आणि त्या पत्रिकेमध्ये तुमच्या एखाद्या माणसाचं नाव तुम्ही टाकलं नाही, पत्रिकेत नाव टाकलं नाही, तुम्ही त्या लग्नाची आमंत्रण पत्रिका त्याला पाठवली नाही. बरं, मग एखादा फोन करावा तर तुम्ही त्याला फोनसुद्धा केला नाही. बरं, मग एखादा माणूस पाठवावा, तुम्ही माणूससुद्धा त्याला बोलवण्यासाठी त्या लग्नासाठी पाठवला नाही. आलं का लक्षात? पण तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्याकडे पैसा आहे, त्यावेळेस त्याला पत्रिकेत नाव टाकलेलं नसताना, फोन केलेला नसताना, पत्रिका पाठवली नसताना, माणूस पाठवला नसताना सुद्धा लग्नाच्या दिवशी तो हजर होतो का नाही? कारण तुमच्याकडे पैसा आहे, द्रव्य आहे, संपत्ती आहे, म्हणून नसलेले सोयरेसुद्धा जमा होतात. आणि तुमच्याकडे काहीच पैसा नाही, तुम्ही साधारण परिस्थिती आहे, तुम्ही त्याचं नाव पत्रिकेत टाकलेलं आहे, स्वतः त्याला फोन केला, नवे नवे पत्रिका घेऊन त्याच्याकडे गेले, नाही, तुम्ही माणूससुद्धा पाठवला कार्यक्रमाच्या दिवशी, बाबा या. आणि इकडं मंगळाष्टका सुरू झाल्या आणि शेजारी विचारतो, का हो तुम्ही लग्नाला गेले नाही? काय त्यांच्याकडे तवा आपण जाऊ त्यांच्या लग्नाला आणि त्यांच्या कार्यात सहभागी व्हाव. समाज असा आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल, वित्त असेल, वित्त, धनवंता लागी सर्व मानताये जगी. धनवंता लागी सर्व मानताये जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जर तुमच्याकडे पैसा असेल तर समाज तुम्हाला मानतो. पहिला वर्ग समाज पैसा असला तर मानतो. दुसरा वर्ग तुमचे नातेवाईक, ज्यांच्या घरात तुम्ही तुमच्या लेकीबाळी दिल्या, त्यांच्या लेकीबाळी तुम्ही केल्या, असे नातेवाईक. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला मानतो, पैसा नसेल तर नातेवाईकसुद्धा मानत नाहीत. बरं, ते जाऊ द्या. म्हणले तिसरा वर्ग सांगितलं, तुमच्या घरातले, कुटुंबातले लोक, जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला मान देतात. बरोबर आहे का नाही? तुम्हाला अनुभव असेल. आई असेल, वडील असतील, एखाद्या काम न करणाऱ्या पोराच्या आईला जाऊन विचारा, का हो तुमचा बाळ्या कुठे गेला? बाळ्या कुठं उलटलंय, मुडदा काय माहीत कवापासून, काही काम करत नाही, काही नाही. त्याची आई त्याला मुडदा म्हणते, त्याला बरं बोलत नाही. त्याच्या बाबाला जाऊन विचारा, का हो तुमचा बाळ्या वारला म्हणे, कालच वारला. अरे असं कसं? हा नाही तर काय, एवढा मोठा ठोळा झालाय, काही काम करत नाही, काही नाही, सगळं बापालाच करावं लागतंय अजून. बरं, म्हणजे भावाला, का हो तुमचा भाऊ वायली निघाला म्हणे, काहीच काम करत नव्हता, काही नाही, सगळं मलाच करावं लागायचं, त्याला वायली काढून टाकलं. भाऊसुद्धा त्याला बरं मानत नाही. म्हणजे बहीण, हां लाडकी बहीण आली बरं का. कोणत्या भावाकडे जाते बहीण पहिले राखी बांधायला किंवा भाऊबीजेला? ज्याच्याकडे जरा मोठं काहीतरी गिफ्ट भेटते भाऊबीजेला, चांगली भारीची साडी भेटते, त्याच्याकडे बहीण आधी जाते. आणि सांच्या पार झाली, दिवस मावळला, रात्र व्हायली, तरी बहीण त्या घरी भावाकडे काही जात नाही. आता हे कोणाला इथल्या सोडून मांडवातल्या धरून, बरं हां. आणि मग अशी परिस्थिती आहे. म्हणले जाऊ द्या, आई वडील भाऊ बहीण ऐकत नसतील, पण म्हणले बायको लग्न करून आणलेली अर्धांगिनी, ती तरी त्याला किंमत देत असेल, ती सुद्धा त्याला किंमत देत नाही. त्याच्याकडे जर पैसा नसेल तर हे लागू पडतं कोणाला? नोकरी करणाऱ्या माणसाला. जास्त विचार करून बघा.
ज्या दिवशी म्हणजे त्याची पगार आहे त्या दिवशी त्याला चांगली विचारपूस होते. बाकी 29 दिवस जे असतात त्याच्या आयुष्यातले त्या महिन्यातले, मालक आले कोणीकडं गेले कोणीकडं, बाईसाहेब टी व्हीवर सिरियल पाहून बसलेले असतात, पाहत बसलेले असतात. तो बिचारा येतो, पाणी घेतो, चहा स्वतःच करून पितो. त्या बाईसाहेबाला काही घेणं देणं नसतं. आणि पगाराचा दिवस उजाडला की पार त्याला उठणं लावून पाटावर बसवून आंघोळ घालतं. हां, त्याचा एवढा आदर सत्कार त्या दिवशी, ज्या दिवशी पगार असतो त्या दिवशी उठणं फिटणं लावून आंघोळ. तो म्हणतो आज काय दिवाळी आहे का? नाही, आज बैलपोळा आहे. आणि म्हणून तुम्हाला सजवते आहे. म्हणजे असं आहे की ज्याच्याकडं पैसा आहे त्यालाच, कारण पुत्र धन दारा पुत्र दारा संपत्तीचे असं म्हटलेलं आहे. हे सगळे संपत्तीचे जग हे दिल्या घेतल्याचे अंतकाळी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या जन हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्या जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. हे सगळे जोपर्यंत शीत तोवर भूत. मावळत्या दिन करा अर्घ्य तुझं जोडून दोन्ही करा. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. रीत जगाची हिरे सावित्या, स्वार्थ परायण परा. अर्घ्य तुझं जोडून दोन्ही करा. मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही माऊली. उगवत्या सूर्याला सगळे नमस्कार करतात. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये सगळं चांगलं चाललंय, पैसा अडका आहे, त्याला लोक मानतात. ज्याच्याकडे काहीच नाही अशा कंगालाला कोणी विचारत नाही. म्हणून व्यवहारात पाहिजे वित्त, आरोग्यासाठी शरीरात पाहिजे पित्त. पित्ताची लघुतासुद्धा चालत नाही आणि पित्ताचा प्रकोपसुद्धा चालत नाही. कोणी वैद्यकीय क्षेत्रातला असेल तर त्यांना माहिती आहे, मानवी शरीरामध्ये पित्त लघुतासुद्धा चालत नाही आणि पित्त प्रकोपसुद्धा चालत नाही. पित्ताचं जर संतुलन असेल, आता पित्ताचा आम्हाला विचारा काय माऊली. हां, आपलं 9 ते 11 ठरलेलं आहे दररोजचं, म्हणजे जवळजवळ तुम्हाला फक्त 7च दिवस, आम्हाला रोजच आहे. आज या गावला, उद्या त्या गावला, परवा त्या गावला. आणि असं जागरण झालं की पित्त वाढतं. आणि शेवटी जाताना गावकरी म्हणतात थोडासा चहा घेऊन जा. म्हणजे आता 11 वाजता जर चहा घेतला, काय परिस्थिती होत असेल तुम्ही विचार करा. आणि म्हणून माणसाच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे पित्ताचं संतुलन. म्हणून आरोग्यासाठी गरजेचं आहे पित्त आणि परमार्थासाठी काय गरजेचं आहे? चित्त. फार महत्त्वाची वस्तू आहे माणसाचं चित्त. तुम्ही जर परमार्थ करत असाल, भगवंताची भक्ती करत असाल, तर तुमचं चित्त त्या भक्तीमध्ये एकाग्र राहिलं पाहिजे. नाहीतर आपलं चित्त चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुला संग्रामी नाना तीर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून व्यवहार परमार्थामध्ये गरजेचं आहे चित्त. तुम्ही भक्ती करत असाल तर तुमचं चित्तसुद्धा त्या ठिकाणी एकाग्र असणं गरजेचं आहे. एके दिवशी एक शेतकरी आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी भगवंताचं त्यांचा विधी चालू आहे. कुणीतरी इतर संप्रदायाचे ते भक्त असतील आणि त्यांचं ते त्या देवपूजेला स्नान संध्या वगैरे चालू आहे. आणि तेवढ्यात त्यांच्या शेतातला एक गडी धावत धावत आला आणि धावत धावत येऊन
आपल्या मालकाला सांगतो दारातूनच, मालक मालक, जोरात आवाज दिला. पण मालक देवपूजा करत होते. आणि देवपूजा करत असताना त्याने असं विचारलं, का मौन धरून देवपूजा करत होते मालक, असं विचारलं, अरे काय झालं? आणि मग त्याने सांगितलं की आपल्या आंब्याच्या बागेमध्ये रात्री चोर शिरला होता आणि त्या चोरानं गाडी भरून आपल्या आंबे तोडले. गाडी भरली आणि गाडी घेऊन चालला होता. आम्ही शिववर त्याची गाडी धरली आणि त्या चोराला पकडले म्हणले. आता मालक देवपूजा करत होते, मालकाला काही उठता येत नव्हतं. मग आता काय करायचं? तुम्ही सांगा म्हणले मालक, त्याला काय शिक्षा देऊ? काय सांगा, बोलता येईना, कारण मौन धरलेलं आहे. भक्ती इथं चालू आहे ना, ते भगवंताचं ते पूजन चालू आहे. आणि मग त्याला सांगायचं तर खरी काय शिक्षा द्यायची. मग त्या मालकांनी काय केलं, नेमका रंगनाथ हातामध्ये होता. रंगनाथ तुम्हाला माहीत असेल काय मावली? हो. आणि मग ते रंगनाथ हातामध्ये होता. तो रंगनाथ घेतला, गळ्यात जानवं होतं. त्या जानव्यानं त्या रंगनाथाचा पाय गुंडाळला, म्हणजे दोऱ्यानं बांधला. आणि हातामध्ये ती संधेचा चमचा होता आणि त्या चमच्यानं रंगनाथाला म्हणजे त्या चोराला असं मारा म्हणून सांगितलं. आणि हाकनाक त्या चोराच्या याच्यामध्ये बिचारा रंगनाथाला मार खावा लागला. अशी जर आपली भक्ती असं, म्हणजे त्याला सांगायचं होतं त्या चोराचं तंगडं बांधा आणि त्याला चांगले फटके द्या, पण इथं बिचारा रंगनाथाला मार खावा लागला. मग असा विषय, अशी आपली भक्ती जर असेल तर आपलं चित्त कसं स्थिर राहील. आणि म्हणून परमार्थात चित्त असलं पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान. चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान. खंडमुखी नाम तुझे वर्णावे खंडमुखी नाम तुझे वर्णावे मग आता परमार्थामध्ये चित्त असलं पाहिजे किंवा चित्तात परमार्थ असला पाहिजे, कसंही म्हणा. आता चित्तात परमार्थ असला पाहिजे गोष्ट खरी आहे, पण आता प्रत्येकाच्या चित्तात परमार्थ नसतो. प्रत्येकाच्या चित्तात त्याच्या आवडीनुसार वेगवेगळा विषय असतो. मग म्हणले सांगा आता कुणाच्या चित्तामध्ये काय आहे. आता हे इथं कसं सांगता येईल, कारण कुणाच्या चित्तात काय आहे हे जर ओळखता आलं असतं तर कोणीच घरात राहिलं नसतं. का कुणाच्या मनात कुणाविषयी काय चाललंय, सासूच्या मनात सुनविषयी काय चाललंय, सुनेच्या मनात सासूविषयी काय चाललंय कळालं असतं आणि घराघरात रोजच भांडणं झाले असते. बरोबर आहे. मग कुणाच्या चित्तात काय वसलंय कसं काय सांगायचं. तर संत तुकाराम बाबांचा एक दोहा आहे. त्या दोह्यामध्ये संत तुकाराम बाबा म्हणतात, लोभी के चित्त धन वसे, कामी के चित्त काम, माता के चित्त पूत वसे, तुका के चित्त राम. त्यांनी या एका दोह्यामध्ये 4 माणसं असे सांगितले की त्यांच्या चित्तात काय बसलेलं आहे. ते म्हणतात, लोभी के चित्त धन वसे, लोभी माणसाच्या मनामध्ये चित्तामध्ये काय बसलेलं आहे, धन बसलेलं आहे. धन, पैसा 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 पैसा, जीव चालला तरी मरेपर्यंत पैसा पैसा करत. एका ठिकाणी अशी पंगत होती, पंक्तीला लोक जेवायला बसले. पुरणपोळी वगैरे चांगला बेत होता आणि त्या सद्गृहस्थाचा मुलगा तूप वाढत होता. तूप वाटी होती, वाटीमध्ये चमच्यानं तूप वाढत होता. दुधावर तूप, पोळीवर तूप, नाही का. आणि तेवढ्यात तो सद्गृहस्थ बाहेर आला. पोरगा चमच्यानं तूप वाढताना पण म्हटलं, अरे 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 काय उधळ मानक्यासारखा कार्यक्रम चाललाय म्हटलं तुझा, एवढं तूप वाढतात का. आणि म्हणलं इकडं वाटी घेऊन घरात गेला आणि दाभण घेऊन आला. दाभण तुपात बुडवायचा, हां असा थेंब मारायचा. कशावर, पोळीवर, दुधावर. दाभण तुपात बुडवायचा आणि असा ठिपका मारायचा, का तूप कमी लागलं पाहिजे. आणि मग हा सगळा कारभार बघून त्या घरातली मालकीन आली. तर मालकीन जरा जास्तच हुशार असते. मालकीन म्हटली, हा काय उदा माथा चाललाय, लईच तूप उतू आलंय वाटते तुमच्या घरात.
हा ना इकडं वाटी. गेली वाटी घरात घेऊन आणि काय केलं, विस्तो घेतला एका प्लेटीमध्ये, विस्तो निखारा इंगळ काय म्हणता तुम्ही, बरोबर आहे ना, निखारा इंगळ घेतला. बाहेर आली ती, दाभण त्या तुपात बुडवली आणि एक थेंब त्या निखाऱ्यावर जळत्या टाकला आणि दाखवला. करा म्हणले सुरू, गोपाल कृष्ण महाराज की जय. तूप वाढायचं कामच नको. आणि म्हणून लोभी के चित्त धनवसे. एक सावकार गेले कुठल्या तरी धार्मिक स्थळावर, त्या नदीमध्ये स्नान वगैरे करत होते. तेवढ्यात एक वासुदेव आला आणि वासुदेव म्हणला, सावकार मोठे माणसं दिसताय, काहीतरी दान करा. म्हटलं अरे इथं तर मी आता स्नान करायला आलो, कपडे बी सोबत आणले नाही, ते आम्ही मठात थांबलो. म्हणले मठात कपडे आहेत. नाही नाही मठात, तिथं मठात येतो म्हणले, काय हरकत आहे दक्षिणा घ्यायला. सांगा म्हणले तुमच्या पंजोबाचं नाव. अरे काय करायचं म्हणले, दक्षिणा दिली नाही. सांगा. सांगितलं. आणि मग त्यांनी सुरू केलं, अमक्याच्या नावानं दान पावलं, तमक्याच्या नावानं दान पावलं. ते वासुदेवांचं तुम्हाला माहिती आहे. आणि मग ते सावकार म्हणले आम्ही मठात थांबतो म्हटले, तुम्ही मठात यान घेऊन जा. आणि ते निघाले. त्यांच्यासोबत एक दुसरा सोबती होता. आणि मठाकडे निघाल्यावर रस्त्यानं सावकार हसायला लागले. म्हणले वासुदेवाला कसं फसवलं, मठात पैसे आहेत, मठात कपडे आहेत म्हणून सांगितलं, आणि त्याला काय माहीत आपण कोण्या मठात थांबलो ते. आणि असे गप्पा मारत मारत हसत हसत त्या मठाकडे गेले. तेवढ्यात त्या मठाच्या दारात वसुदेव हजर. अमक्याच्या नावानं दान पावलं, तमक्याच्या नावानं दान पावलं. म्हणले अरे इथं आले, तुम्हाला कोणी सांगितला पत्ता. अरे आम्हाला सगळ्यांचे पत्ते सगळे माहीत आहेत म्हणे. तुम्हाला खरं सांगतो म्हणे, माझ्याजवळ पैसेच नाहीत. हे माणूस सोबत आणलाय, यानंच भाडं भरलंय म्हणले माझं, यानंच तिकीट काढलं, माझ्याजवळ 1 रुपया बी नाही म्हणले तुम्हाला द्यायला. मग आता काय, सोबतच आणलं नाही तर द्याव काय, घरी पैसे आहेत. बरं घरी येतो म्हणले. बरं घरी या म्हणले, घरी आल्यावर देतो. आणि मग हे दुसऱ्या दिवशी घराकडे निघून गेले. रस्त्यानं जाताना त्या सोबत्याला म्हणतात, वसुदेवाला कसं फसवलं, पहिल्यांदा फसवलं तर फसवलं, दुसऱ्यांदाही फसवलं म्हणे. त्याला काय माहीत आपण कोण्या गावचे, कोण्या तालुक्यातले, कोण्या जिल्ह्यातले, आणि आपलं घर कोठं. आणि असं चर्चा करत करत घरी गेले. हातपाय धुतले, मालकिनीनं जेवायला वाढवलं. वाढल्यानंतर बसले जेवायला सावकार. तेवढ्याच दारात आवाज आला, अमक्याच्या नावानं दान पावलं, तमक्याच्या नावानं दान पावलं. त्यानं कपाळावरच हात आणला. कोण आहे बाहेर, बघ बरं म्हणले मालकिनीला. मालकीन बाहेर गेली आणि मालकिनीने बघितलं. म्हणे वासुदेव आहे. हां असं असं ऐका म्हणे, त्याच्या गालावर अशी अशी ओळख नाही का म्हणे. हो हो तोच तोच. आता एक काम कर म्हणे, त्या वसुदेवाला जाऊन सांग आमचे मालक मरून गेले. काय बाबा, लोक 1 रुपया देण्यासाठी एवढा हलकटपणा. लई लोक पाहिले, पण याच्या खालोखालच पाहिले, असे लोक माणसंच पाहिलं नाही. 1 रुपयासाठी मालक मेले. ती आली रडत रडत, शेठजी मर गए हाय हाय, शेठजी मर गए हाय हाय. आमचे मालक सरले म्हणे, तुमची दक्षिणा द्यायची होती पण आमचे मालकच सरले, आता कोण दक्षिणा देईल. हां सरले, आता कसं करावं, आता कसं करावं, आम्ही करून घेतो म्हणले. काय करायचं, तुम्ही तुमचं जा म्हणले वापस. नाही नाही, आमचा यजमान होता म्हणले. हां, आणि आमच्या यजमानाचा अंत्यविधी आधी दसवा केल्याशिवाय आम्ही जाणारच नाही म्हटले. दसवा करूनच जाऊ. आत्ता अडकलं का घोडं, अवघडच काम झालं जरासं. आता सावकार बराच चिक्कू होता. मग काय केले, सोयऱ्या धायऱ्याला फोन, गावातल्या लोकाला. सावकारीणबाई रडायला लागल्या, शेठजी मर गए हाय हाय, शेठजी मर गए हाय. त्याला काही जास्त रडता येत नाही. हे रडायला आपल्या बाया काय सांगावं. अंगठी कोणाला दिली, काय कोणाला दिलं, आणि कसा दिसत होता आणि कसा बोलत होता, त्याला काही लय रडता येत नाही. तर मग झालं असं सगळं, लोक जमा झाले. किती वेळ थांबणार, ते तिरडी ते सगळं तयार केलं, अंत्यविधी नेलं तिकडं स्मशानामध्ये. सरण रचलं, सरणावर शेठजीला ठेवलं, वरून लाकडं ठेवले, अग्नी द्यायचा. तेवढ्यात वासुदेव जवळ गेले शेठजीच्या आणि कानात म्हणतात, तुम्ही काही खरंच मेला नाहीत, मला माहीत आहे. हां 1 रुपया देऊन टाका, हाकनाक जीव जायचा, लोक जाळून टाकतील, पेटून देतील. ते म्हटले मेलं तर मेलं, मात्र रुपया काही देणार नाही. ठीक आहे, हां लावा म्हणले अग्नी. आता वसुदेव म्हणले लावा अग्नी, द्या पेटून, आता फुकून, आता काय वाट पाहता. तर लोकायला तरी काय माहीत, जिला माहीत होतं ती घरी. बायको काय स्मशानात बाई येणार नाही, ती तिथंच राहणारी आहे. आणि मग लोकांना पेटून द्यायला सुरुवात केली. म्हणजे आता ते सगळं वेढा वगैरे मारला, तो जाळ घेतला आणि सरण पेटवणार. एवढ्यात वासुदेवाच्या मनात विचार आला, हाकनाक शेठजी मरल आणि पाप आपल्याला लागल, 1 रुपयासाठी एवढं पाप कशाला जोडून घ्यायचं. त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणला. वासुदेव म्हणला, शेठजी रुपया फिटला, रुपया फिटला, शेठजी उठला म्हणले. आता हे बघा. आणि म्हणून लोभी के चित्त धनवसे,
लोभ्याच्या चित्तामध्ये काय वसलेलं आहे? धन वसलेलं आहे. आणि कामिके चित्त काम, कामी मनुष्य, कामोत्तेजम न भयम न लज्जा, जो कामवासनेने उत्तेजित झालेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही, लाज वाटत नाही. काम म्हणजे कामना, इच्छा, वासना, एखाद्या गोष्टीची वारंवार इच्छा होणे, उठाव होणे, अशा गोष्टीला कामना म्हटलेलं आहे, काम म्हटलेलं आहे. एका माणसाला दारू प्यायची खूपच कामना, सतत दारू प्यायला, रोज दारू प्यायला, रोज दारू प्यायला. एका दिवशी पेपर दाखवला कोण? बायकोनं. हे बघा पेपरमध्ये बातमी आली, दारू पिऊन 15 माणसं मेले. हां खरंच? पाहू दे. पाहिला पेपर, अरे बाबा बाबा खरंच मेले. उद्यापासून बंद म्हणला. आता उद्यापासून बंद. बंद म्हणल्याबरोबर ती बाई घरातले संतकातले पैसे काढले, हॉटेलवर गेली, 2 किलो पेढे आणले. पेढे? मालक म्हणला, अगं येडे कशाला आणले पेढे? तुम्हीच म्हणले की उद्यापासून बंद. काय दारू? अरे येडे, उद्यापासून पेपर बंद. पेपरात काही छापून यायले, दारू बंद नाही, पेपर बंद म्हणले, पेपर बंद. मग असं ज्याला ज्याची कामना आहे तो ती वस्तू, काही झालं, जीव गेला तर गेला. दुःख होय परी न संडी, त्याला दुःख होतं, त्रास होतो, पण तो काही सोडू नाही शकत. असा कामी माणसाचं ते काम आहे. बरंच काही बोलण्यासारखं आहे, सूरदासांचं चरित्र आहे त्यावरती. तर असं कामी माणसाच्या चित्तामध्ये काम बसलेलं आहे. आणि म्हटले माता के चित्त पूत वसे, आईच्या चित्तामध्ये कोण आहे? पूत म्हणजे लेकरू आहे. कारण लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आई, म्हणून आईच्या चित्तामध्ये मुलाविषयीचं हित बसलेलं आहे. त्या आईला मुलाशिवाय दुसरं काही कळत नाही. आणि मग तुका के चित्तराम, आणि तुकाराम बाबा म्हणतात की आमच्या चित्तामध्ये तो भगवंत वसलेला आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये गरजेचं आहे चित्त. तुमच्या चित्तामध्ये भगवंत असला पाहिजे, तो वसला पाहिजे. हे या 3ऱ्या चरणाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग शेवटी ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर नाही तुम्हाला परमार्थामध्ये संपूर्ण वेळ देता आला, तुम्ही संसारी माणसं आहात, प्रपंचामध्ये गुंतलेले आहात. आणि ह्या प्रपंचात राहत असताना किमान आपल्याला सत्कर्मामध्ये तरी आपली रती असली पाहिजे, सत्कर्म तरी करण्याची आपली वृत्ती झाली पाहिजे. हे अभंगाच्या आता जीवनाची सत्कर्म रती, आता जीवनाची सत्कर्म रती, आता जीवनाची सत्कर्म रती, आता जीवनाची सत्कर्म रती. घडोळे विनंती देवराया, घडोळे विनंती देवराया, त्याची पारावा आमाची जवळची
त्याची आता जीवनाशी सत्कर्मात रती घडो ही विनंती देवराया. आणि म्हणून भगवंता हे असं ऐहिक सुख उपभोगाच्या लालसेनं भरकटलेलं माझं जीवन जे आहे ह्या जीवनाला सत्कर्मामध्ये रती वाढू दे. कारण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवन. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये माणसाला दुसरं काही करता जरी नाही आलं, एक वेळेस तुम्ही मंदिराकडे नाही गेलात, आरतीला नाही गेलात, पूजा उत्सराला नाही गेलात, तुम्हाला वेळ नसेल, तुमच्या काही अडचणी असतील, तरी देखील तुम्ही व्यवहारामध्ये जे जीवन जगता, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलेला आहात. आणि मग मानवी जीवनाचं जे गमक आहे, जे ध्येय आहे की माणूस म्हणून जन्माला आलात की माणसासारखं माणसानं वागलं पाहिजे, त्याने सत्कर्माचं आचरण केलं पाहिजे, चांगल्या कर्माचं आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून शेजाऱ्याची बोलत असताना, भावकीतल्या लोकांशी बोलत असताना, आजूबाजूच्या लोकांशी बोलत असताना प्रेमाने बोलावं, एकमेकांकडे बघताना प्रेमाने बघावं, चालताना सर्वांसोबत चालावं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या माणसाला कळायला पाहिजे. परोपकार, नीतिमत्ता, ही जी सगळी सहिष्णुता, सहचार्य, ह्या ज्या सगळी नीतिमूल्य आहेत मानवी जीवनातले, ही मानवी जीवनातले मूल्य तरी माणसाला सांभाळता आले पाहिजे. आणि हे नीतिमूल्य सांभाळून जर तुम्ही सर्वांचे आवडते झालात तर जो आवडे सर्वाला तोची आवडतो देवाला. जो सर्वांना आवडतो तो नक्की देवाचा आवडता होईल. देव तुम्हाला जवळीक देईलच, जवळ घेईल, यात काही शंका नाही. पण किमान मानवी जीवनात आल्यानंतर माणसासारखं राहता आलं पाहिजे. म्हणून सत्कर्मामध्ये आपली रती जडावी ही त्या भगवंताला विनंती आहे, असे या ठिकाणी कवी म्हणतात. असो यथामती यथावकाश. आपल्याला सुरुवात करायलाच उशीर झाला, त्यामुळे आता जवळजवळ 12 वाजत आहेत. आणि अशा अवस्थेतसुद्धा तुम्ही सर्व मायमाऊल्या, सर्व पितृतुल्य मंडळी, सर्व बालगोपाल अर्धवट अर्धवून मिलित डोळ्यांनी का होईना या ठिकाणी हजर आहात. झोपायची वेळ आहे आणि कीर्तन संपवायच्या वेळेला आपलं कीर्तन सुरू झालं. काही तांत्रिक अडचणी आल्या, ठीक आहे, हरकत नाही. तरीसुद्धा तुम्ही ज्या तन्मयतेनं, तल्लीनतेने हे संपूर्ण कीर्तन श्रवण केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्यांच्या सहकार्यानं हे कीर्तन या ठिकाणी मी करू शकलो, अशी ही सर्व ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेली गुणीजन मंडळी जी मुगुट येथील आहेत आणि आपल्या सप्ताहामध्ये दरवर्षी ते आपली भजनाची सेवा देतात. आणि आम्ही सर्व महानुभाव सांप्रदायिक कीर्तनकार, वास्तविक कीर्तन ही परंपरा महानुभावांची आहेच नाही मुळात. आता अलीकडे लोकांचा आग्रह, त्यांचा हट्ट, आणि त्यामुळे आता कुठेतरी ह्या सर्व कार्याला म्हणजे आपण सुरुवात केलेली आहे. आणि त्याला ह्या सर्व गुणीजन मंडळींची साथ आहे, एक आपुलकीची पाठराखण त्यांची आहे. त्यांच्यामुळे हे कीर्तन मी संपन्न करू शकलो, त्याबद्दल त्या सर्व गुणीजन मंडळींचे ऋण व्यक्त करतो. आणि ज्यांनी मला या ठिकाणी येऊन ही सेवा संपन्न करण्याची आणि तुमच्या सर्वांच्या पवित्र पावन दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, असे आपल्या मंदिराचे संचालक परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री अनंतदास बाबाजींच्याही मी या ठिकाणी ऋणात राहू इच्छितो. आणि त्या सर्व गावकऱ्यांच्या, म्हणजे जे काही या वर्षीच्या कार्यक्रमाचे मानकरी आहे, ज्यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे, त्या सर्वांचेही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री चक्रधर स्वामी की जय.
एखाद्या मातेनं संसारिक क्षेत्रातल्या लोकांना अर्थात संत 10-5 मुलाला जन्म दिला आणि ती आई म्हणते मी जन्म देऊन वांझोटी आहे. वांझोटी कशी? मी 10-5 मुलाला जन्म दिला, पायनं सेविती गोविंदाचे, कृष्ण परमात्म्याचं नाव त्यांच्या मुखामध्ये नाही, या अर्थाने वांझोटी आहे. संसारिक क्षेत्रामध्ये ज्या कुटुंबामध्ये संत जन्माला येतात ना, ती खरी माता धन्य होत असते. तुम्ही आज दुपारी पोथीमध्ये ऐकलेलं आहे, एक सूर्य अवघ्या विश्वाला प्रकाशित करतो, पण अंतःकरणाचा अंधार जो आहे तो नष्ट करण्याचं काम संत करत असतात. तुम्ही पाहिलं असेल, आता पण कीर्तन आपण ऐकलीत, इतके मुद्दे सुंदर शास्त्रशुद्ध तत्वनिष्ठाचं कीर्तन झालेलं आहे. याच्यामध्ये मनोरंजन नव्हतं, तुमचं हसायचं खिदळायचं काम नव्हतं, परंतु तत्वनिष्ठ बोलणं. असा एखादा संत एखाद्या कुटुंबात जन्माला यावा, 7 पिढ्या त्याचा उद्धार होत असतो, शास्त्र सांगते. मी सांगत नाही, पण ज्याच्या घरात संतही जन्माला येऊन त्या कुटुंबाने काही घेतलं जर नसेल, त्याच्यासारखं दुर्दैवच कोणाचं नसणार आहे. आणि म्हणून एखाद्या कुटुंबामध्ये चांगला जन्माला आला, 7 पिढ्या त्याचा उद्धार करणं एखादा व्यक्ती जन्माला येतो संसारिक क्षेत्रामध्ये, आणि एखादा खराब व्यक्ती जन्माला येतो तो 7 पिढ्या सत्यानाश करत असतो. लक्षात ठेवा, सगळा उद्ध्वस्त करत असतो. म्हणून संत हे अखिल विश्वाला शिकवणारे संत असतात. ज्याच्या आईच्या कुशीमध्ये ज्या संताचा जन्म झाला, ती आई सुद्धा धन्य होत असते. त्या आईचा वडिलांचा सुद्धा उद्धार होत असतो, कारण असं पवित्र रोपट त्याच्या उदरी जन्माला येतं. आणि म्हणून तर आपण सगळे खाली बसलो, त्याला व्यासमंचावरती उभं केलं आपण. तिथं पावित्र्य आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे. अशा प्रकार तत्वनिष्ठ कीर्तन या ठिकाणी ऐकलेलं आहे तुम्ही. आणि म्हणून बाबांचा सहवास, आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध नवगावकर बाबा भोजने, बरड शेवाळे त्यांचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, 7-8-10 लोक आहेत, त्यांचे हे शिष्य आहेत. आणि उद्याची जी भगिनी या ठिकाणी तुला कीर्तन का, त्यांची गुरु बहीण आहे शीतल भोजने. मागच्या वर्षी तिथं होती आपल्याकडे, तीच उद्याला आहे. गुरु भावंडाचं या ठिकाणी कीर्तन ठेवले. बाबा हैतनगरला असतात, ज्या ठिकाणी आपल्याच गावातील भीमराव पाटील खानसोळे, सौभाग्यवती सुमनबाई यांचे वडील, आताच काल त्यांची आई वारलेली आहे, त्या गावात बाबा राहतात. त्या मठामध्ये वसमतच्या बाजूला हैतनगर आहे. म्हणून आज मनस्वी आनंद वाटला. माझ्या जीवनामध्ये सुद्धा मरेपर्यंत मनुष्य विद्यार्थी असो, किती विद्वान संत असू द्या, त्यांचे सुद्धा बसून मी पॉइंट माझ्या वहीवरती लिखाण केलंय मी. आज ही जीवनामध्ये विद्यार्थी दशा संत किती वर्ष विद्यार्थीच असतात. अशा विद्वान व्यक्तीचं सर्व ग्रामस्थाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. वेळ खूप झालेला आहे, पूर्ण प्रेम देतो. बाबांचं टाळ्यांच्या आवाजात हार्दिक स्वागत करूया. सर्वांना धन्यवाद देतो. याच ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम.